मुरगुड परिसरामध्ये गव्यांच्या कळपाचे वारंवार दर्शन. मुरगुड परिसरामध्ये गव्यांच्या कळपाचे वारंवार दर्शन दिसून येत आहे. सोमवारी मासा बेलेवाडी गावच्या जवळ 15 ते 16 मुरगुड येथे गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले होते. भर दिवसा या कळपाने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची भांबेरी उडवली होती. तत्पूर्वी पाण्याच्या शोधामध्ये असणारा अवघ्या 4 वर्षाचा गवा दौलतवाडी बेनिग्रे गावच्या दरम्यान असणाऱ्या शेतामधील विहिरीमध्ये पडला होता. तो गवा या ठिकाणी 2 वेळा विहिरीत पडला होता. यानंतर वन विभागाने त्याला रेस्क्यू करून दाजीपूर अभयारण्यामध्ये सोडले होते. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग मंगळवारी संध्याकाळी दौलतवाडी करंजिवणी गावच्या दरम्यान गडिंग्लज येथून मुरगुडकडे जाणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या वेळी 7 ते 8 गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. दरम्यान आज शिंदेवाडी येथील ओंकार खराडे हे कामानिमित्त जात असताना त्यांना ठाणेवाडी पळशिवणे गावच्या दरम्यान गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. वारंवार या भागामध्ये गवे दिसून येत असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, ग्रामस्थ आणि शेतकरी भयभीत झाले आहेत. गव्यांनी पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड हवालदिल झाला असून याकडे वन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत. जंगलामधील जलस्रोत आटल्यामुळे गवे मानवी वस्तीकडे येत आहेत. कळपाने हे गवे दिसून येत असल्यामुळे भयभीत नागरिक यांनी गव्यांना जंगलाकडे पाठवण्याची मागणी करीत आहेत. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब